वसई विरार महापालिकेत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्य आणि सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे। पावसाळ्यात पूरस्थिती जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मूलभूत आरोग्य सुविधा आणि मेडिक्लेम मिळत नसल्याचा आरोप करत श्रमजीवी संघटनेने महापालिकेवर जोरदार आंदोलन छेडले आहे। दूषित पाण्यात काम करताना एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला असून अनेक कर्मचारी आजारी आणि अपघातामुळे आर्थिक संकटात सापडले आहेत। पाहूया हा सविस्तर रिपोर्ट। वसई विरार शहरात पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण झाल्यानंतर रस्ते, नाले आणि पाण्याखाली गेलेल्या भागांमध्ये कंत्राटी कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करतात। मात्र या कर्मचाऱ्यांना आवश्यक आरोग्य सुरक्षा, विमा संरक्षण आणि मेडिक्लेम सुविधा दिल्या जात नसल्याचा आरोप श्रमजीवी संघटनेने केला आहे। संघटनेच्या म्हणण्यानुसार दूषित आणि साचलेल्या पाण्यात काम करताना झालेल्या संसर्गामुळे एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला, तर काही कर्मचारी ड्युटी दरम्यान झालेल्या अपघातामुळे आणि गंभीर आजारामुळे उपचारासाठी मोठ्या खर्चाच्या ओझ्याखाली दबले गेले आहेत। या पार्श्वभूमीवर श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली महापालिकेसमोर आंदोलन करण्यात आले। आंदोलनकर्त्यांनी प्रशासन आणि संबंधित कंत्राटदाराविरोधात घोषणाबाजी करत मृत आणि जखमी कर्मचाऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, वैद्यकीय सुविधा आणि न्याय देण्याची मागणी केली। कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी ठोस धोरण राबवावे, सर्व कर्मचाऱ्यांना मेडिक्लेम आणि आरोग्य संरक्षण द्यावे, तसेच उपचाराचा संपूर्ण खर्च प्रशासनाने उचलावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। पूर, पाऊस आणि आपत्तीच्या काळात शहरासाठी रात्रंदिवस काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आरोग्य आणि सुरक्षेचा प्रश्न आता गंभीर बनला आहे। मृत आणि जखमी कर्मचाऱ्यांना न्याय मिळतो का आणि महापालिका प्रशासन या मागण्यांवर काय निर्णय घेते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे।